हे हे घे, दूध घेऊन टाक. अगं पण मी कशी काय पिऊ? अगं मला नकोय. गरोदर बाईचं मन मोडायचं नाही म्हणून मी आपलं हो म्हटलं. हा हे तू पिऊन टाक. हा पिऊन टाक. हा पी, गटागटा पिऊन टाक. शाबास. काय हे बघ, दूध इकडे लागलंय बघ सगळं. हा हा बावळट कुठली दूध पिते. मालू, आज जर मी विडा आणला नाही तर मी माझ्या मिशा काढेन. तुम्हाला मिशा आहेत तरी कुठे? अगं खचवू नकोस, अशी बोलायची पद्धत असते मालू. सगळं नीट होईल ना? येऊ देत, मिशा काढतो मग मला कळेल की येऊ. तसं नाही. मग विडा हे लक्षात ठेवलं पाहिजे. विडा आणताना स्वरक्षण गरजेचं, त्याची व्यवस्था केली आहे मी. हे बघ हे बघ हे बघ. हे कशासाठी? असं दरोडेखोर करतात. म्हणजे? अगं असं घोंगडं घालून चोरीला जातात, चोरी करतात. जमेल ना हो तुम्हाला? जमलं बघ. अरे विडा आहे. कुंदी सांगत होती की हल्ली आपल्याकडे चोरी करणाऱ्या दरोडेखोरांची टोळी आली आहे म्हणे. शेजारी नाडकर्ण्यांच्या घरातून गव्हाचं पोतं म्हणून त्या सासूलाच उचलून घेऊन गेले. म्हातारी वाटेत केकटायला लागली तेव्हा रस्त्यात दिली फेकून तिला. अरे मी ठरवलंय आता चोर येऊच दे, चांगली अद्दल घडवणार आहे मी त्याला. चोऱ्या करतात म्हणजे काय? काय कार्टी आहे. माझा विषय किती महत्वाचा चाललाय आणि ही झोपते. सरका हे कोण आहे? नळे? मांजर मांजर. मांजर आहे? मग ठीक आहे. मेली धामा मेल्या, तुझ्या डोळ्यात चांगला चुना घालते म्हणजे आयुष्यात कधी तू कुणाच्या घरी चोरी करणार नाही. घरात एवढी शांतता? मालू मालू गेली कुठे संध्याकाळी? नानीचाही आवाज नाही. म्हणजे नानी केवढ्यांदा ओरडतेस ग नानी? हार्ट फेल व्हायचा मग तू गळा काढून रडायला लागला असतास ना. मी कशाला गळा काढेन? हा मग काय नाचला असतास काय आनंदाला? मी कशाला नाचेन? काय करतेस? वॉचपॉट. वॉचपॉट? हा व्हॉट्सअप. वॉचपॉट माझ्याच बरोबर आहे. तेच तेच. ही गेलीये कुसुमची मनधरणी करायला. म्हणजे कुसुम गेली काम सोडून. अगं काय नानी, काय केलंस काय तू? मी काय केलं नाही, ती भांडली माझ्याची. बिचारी मालू. हा मालू काय बिचारी, ही जाम चालू आहे. तुला काय गरज असते ग? तर गुण्या गोविंदानं राहावं ना. हे बोक्या ओरडू नको माझ्यावर, नाही तर वॉचपॉट फेकून मारीन तुला.
भांडणं करत राहिलीस नेहमी हम्म. अजूनपर्यंत. हा. आता काम कोण करणार घरी? तुम्ही एवढी दोघं तरणी टाठी पोर आहात की करा की काम, काय बिघडतंय? तुमच्या वयाचे असताना मी करायची सगळं. काय भांडणाचं काम करायचीस? तरी मालू मरते. तू सारखी भांडणं करून काढ. आता दरवेळेला नवीन बाई कुठली आणणार मालू? अगं आपल्या फ्लॅटला बॅन केलंय सगळ्यांनी. घरी कोणी येत नाही तुला घाबरून. आता कुसुमला परत आणायला कोण जाणार? त्या कुसुम जर परत आली तंगडा तोडून हातात देईन मी तिच्या. या असल्या बोलण्यानं वागण्यामुळे हे सगळं होतं. ए बोक्या, तुला देवाने तोंड दिलंय म्हणून वाटेल तसं बोलू नको, मला सांगून ठेवते. तू 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 तेच करतेस. म्हाताऱ्या माणसाशी असं बोलतात काय? तू ओरडू नकोस. तू ओरडतोय माझ्यावर. अगं सगळा शेजारा गोळा होईल. सगळ्या शेजाऱ्यांना सांगेन, या हो या, बघा हो बघा, माझा मुलगा मला कसा मारतो, बघा हो बघा. अरे तू सुतावरून स्वर्ग गाठू नकोस. बघ, म्हणजे मी स्वर्गाला जाण्याची तू वाट बघतोयस काय? कोण घेणार स्वर्गात? चित्रगुप्त, तो घेईल मला स्वर्गात. मी पुण्यवान बाई आहे, पुण्यवान. चित्रगुप्त तुला स्वर्गात घेतोय ते शक्य नाही. हा, आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. हा. अरे काय म्हणे शक्य नाही? अरे पुण्यवान बाई आहे मी, पुण्यवान. म्हणे नरकात जाशील, आईशी असं वागतोस तू नरकात जाशील. अरे तू किती जन्म पुण्य केलंयस म्हणून माझ्यासारखी पुण्यवान बाई तुला आई म्हणून लाभली आहे. हा, ही मालू पण ना, मला सांगितलं असतं मी पण आलो असतो ना कुसुमकडे. मी गेलो हिला कोण सांभाळणार? टाकून जाऊ कसं, जीव काढेल माझा. मालू तुझ्याशिवाय सांभाळणं शक्य नाही ग हिला. मालीचा फोन आला वाटतं. हॅलो. अगो बाई, पुरुषाचा आवाज दिसतोय. कोण आहे पलीकडे? पलीकडे कोणी नाही आहे. तू कोण बोलतोस ते सांग मला. तुम्ही कोण? मी पुण्यवान बाई आहे. पुण्यवान बाई? हा, मी पुण्यवान बाई. पण आधी तू कोण बोलतोस ते सांग. तुला कुणाशी बोलायचंय? मालूशी. मालूशी? पण मग तू कोण आहेस? कोणाला लागलाय फोन? कुणाला? कोण बोलतय? नानी? मालूला समजून मी घरी लावला वाटतं सवयीनं. अरे आवाज बदलला म्हणजे मी काय तुला ओळखणार नाही असं वाटलं का काय? अरे 12 गावचं पाणी प्यायले मी, लक्षात ठेव. उडत्या पाखराची पंख मोजणारी आहे. म्हातारी झालेली असले तरी मंद झालेली आहे, बंद नाही झालेली. त्या मुकाट्यांना सांग कोण बोलतोयस तो, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. ए मुकाट्यांना सांग, नाहीतर शाप देईन मी तुला. पुढच्या जन्मी गांडूळ होशील. काशीबाई, मी चित्रगुप्त बोलतोय. चित्रगुप्त? कुठून बोलतोय? स्वर्गातून. स्वर्गातून? अरे वा, आताच मी तुझी आठवण काढली. तुला 100 वर्ष आयुष्य आहे. बाई, आम्ही अमर आहोत. हा हा, बाई नाही, पुण्यवान बाई म्हण. पुण्यवान बाई. अरे मला चहा दे करून, घशाला कोरड पडली कधीपासून. अगं त्या एका वेळेला काय काय करू मी? अगं मग माली सगळं करायची. मग कशाला घालवलीस तिला? काय मेल्या 4 दिवस बायको माहेरी गेली तर इतका बाईल वेडा झालास. हा मालू करता नाही म्हणत आहे ग. मग परत तुझ्या बरोबर सगळं भोगायचं म्हणजे मला. काय म्हणतोयस?